नमस्कार. आपल्यासाठी घेऊन आलो आहे B.Ed CET सामान्य ज्ञान GK वरील प्रश्न. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पहिला ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, दुसरा आहे प्रतिभाताई पाटील, तिसरा आहे इंदिरा गांधी, चौथा आहे द्रौपदी मुर्मू. तर प्रतिभाताई पाटील याचं एक उत्तर आहे, योग्य उत्तर. चला दुसरा प्रश्न घेऊ. दुसरा प्रश्न आहे, शिक्षक दिन भारतात कोणत्या जन्मदिनी साजरा केला जातो? म्हणजे यापैकी कोणाच्या जन्मदिवसावर शिक्षक दिन साजरा केला जातो? तर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तिसरा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात, याचं उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाज स्थापना केली महात्मा ज्योतिराव फुले. 4 ऑप्शनपैकी उत्तर आहे बी, महात्मा ज्योतिराव फुले. यामध्ये पहिला ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, दुसरा ऑप्शन महात्मा ज्योतिराव फुले आहे, तिसरा ऑप्शन राजर्षी शाहू महाराज आहे, चौथा ऑप्शन महर्षी कर्वे होता. पाचवा प्रश्न पहा, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे भारतरत्न, हा याचं उत्तर आहे, योग्य. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? सोपा प्रश्न आहे, नागपूर. हा येण्याजोगा नाही आहे, परंतु सांगता येत नाही. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1 मे, 27 फेब्रुवारी मध्ये उत्तर आहे 27 फेब्रुवारी. संविधानातील कोणते कलम शिक्षणाच्या अधिकाराशी RTE संबंधित आहे? कलम 21A, योग्य उत्तर आहे कलम 21A. नववा प्रश्न आहे, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? 4 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शनपैकी डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे योग्य उत्तर आहे. दहावा प्रश्न पाहू, सूर्यप्रकाशातून मानवी शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? ABCD हे जीवनसत्व आहेत, यापैकी उत्तर आहे जीवनसत्व D. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर, पर्यायी उत्तर आहे B, अहमदनगर. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? तर यामध्ये उत्तर आहे C, नायट्रोजन, सर्वात जास्त वातावरणात आढळतो. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोण लिहिले? 13वा प्रश्न आहे, तर हे लिहिलं पंडित जवाहरलाल नेहरू, पर्यायी उत्तर C. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, पर्यायी उत्तर B आहे. याचे 4 ऑप्शनपैकी B हे उत्तर आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जून, याचे योग्य उत्तर आहे 10 जून, 22 एप्रिल, 1 मे पैकी B हे पर्यायी उत्तर आहे. 16वा, रक्तभिसरण शोध कोणी लावला? विल्यम कर्वे, लुई पॅश्चर, एडवर्ड जन्नर, आयझॅक न्यूटन. तर A ऑप्शन आहे. भारताची पहिली जनगणना कधी झाली? 1872 मध्ये झाली, पर्यायी उत्तर B. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यायी उत्तर C, अहमदनगर. 19वा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? पर्यायी उत्तर आहे B, मुंबई. अशा प्रकारचे BS CET वर प्रश्न होते, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, लिहून घ्या, अभ्यासा. धन्यवाद.